हॅलो, जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. भालूक संघाचे कर्णधार आपण अमोल कतोरे सरांशी कॉन्टॅक्ट करायचे. भालूक संघाचे कर्णधार अमोल कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2022 चा हा रणसंग्राम चौथ्या दिवसात येऊन पोहोचलाय. चौथ्या दिवसातील क्वालिफायरचा पहिल्या फेरीतला अंतिम सामना खेळला जातोय. धेनवली विपक्ष मानिवली. धेनवली विपक्ष मानिवली. नाणेफेकीचा कौल गेलाय मानिवली संघाच्या बाजूने आणि अर्थातच आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण स्वीकार. पहिला चेंडू फेकला जाईल. सारिका हॉटेल एंड गोलंदाज रोहित आणि सामना करेल निकेश. नक्की चांगली कामगिरी करावी लागेल मित्रांनो. धावा जोडाव्या लागतील पण धावा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं, खेळाडूंचं, संघांचं, संघ मालकांचं, आपल्या सर्वांचंच सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रात. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूला हवेत उडवलंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, मात्र थोडासा शॉट चेंडू समोर पडतोय. धावा मात्र घेण्याचा प्रयत्न झालाय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात भरधाव वेगानं. इथे रणधन अकाउंट ओपन केलंय. या अकाउंट मध्ये किती धावा जोडल्या जातील पाहायला मिळेल पुढील काही चेंडूंमध्ये. 4 षटकांचा सामना असताना पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू रोहित टू निकेश. यावेळी चेंडू सुरेख खेळलाय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4 रन्स. अर्थातच या 4 धावा जोडल्या जातील आणि या 4 धावांनी धावफलकावर परिवर्तन. धावफलकावर जाऊन पोहोचते 6 धावा बिनबाद 6. इथे एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल आणि दमदार अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते. निकेश आणि परेश एसएच प्लेयर आहे. समोर रोहित. पुन्हा एकदा सारिका हॉटेल एंड एक छानसा रनअप आहे. बॉलिंग ऍक्शन देखील सुरेख आहे. यावेळी बोट फिरवली. ऑफ कटर पाहायला मिळालाय. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडू फेकण्यात यश. अर्थातच पहिल्या फेरीचा हा अंतिम सामना आहे. यानंतर यातला विजेता संघ खेळणार आहे अर्थातच आयोजक संघासोबत दुसऱ्या राऊंडसाठी. रोहित टू निकेश. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर मिळतील धावा 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10. दुहेरी धावसंख्या डीजे. Back to the pavilion. पाच. अंतिम चेंडू घेऊन जाईल रोहित निकेश साठी. निकेश बाद झालाय. सॉरी नवीन फलंदाज पोहोचतोय संदीप.
आता त्याचा कर्णधार इन ॲट सेकंड पाहायला मिळत आहेत दुसऱ्या नंबरवर संदीप. यावेळी फुलटॉस काय फटका खेळलाय कव्हर पॉइंटच्या गॅप मधून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जिथे गॅप मोठा तिथे धावाना नाही तोटा. ह्या येथील 4 धावा. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा समाप्त. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. एक गडी बाद 14. शिरगाव संघाचा कर्णधार कथोरे सरांना नको यानंतर षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्ग गोलंदाज चंदू. स्ट्रायकर एंडला मला वाटतं सलामीचा एक फलंदाज होता परेश, तो यावेळी भार सांभाळेल. पुन्हा एकदा हे षटक पडेल सारिका हॉटेल एंडनं आणि पुढची 2 षटकं मात्र पाहायला मिळतील फॉरेस्ट एंडनं. गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवर परिवर्तन पाहायला मिळेल. सुरेश येतोय गोलंदाजी मार्कवर. हे षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. एक गडी बाद 14. 14 लॉस ऑफ 1. धेनोली मानिवली संघाने नाणेफेक जिंकली. पाहता पाहता क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं देखील संपलं. या षटकामध्ये संमिश्र खेळ पाहायला मिळालाय. 14 धावा देखील आल्यात, मात्र एक महत्वपूर्ण गडी देखील गमावलाय. दुसरं षटक मार्गस्थ होईल. अर्थातच गोलंदाज सुरेश. पुन्हा एकदा सारिका हॉटेल रेंडनं पहिला चेंडू सामना करेल परेश. हो थांबून खेळलाय, थोडा डिले केलाय खेळायला आणि नक्कीच चांगला संपर्क पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे होता, चेंडूला थांबवलं गेलंय, मात्र धाव थांबली नाही. एक धाव ऑफ द मार्क होते परेश. धाव संख्या पाहायला मिळेल 15. एक गडी बाद 15. धेनोली संघ. एक चांगली दमदार फलंदाजी करावी लागेल मित्रांनो. दुपारचं सत्र आहे, नक्कीच सूर्याचा प्रकाश अगदी ऊन जास्त आहे. या उन्हातही आपण चांगला खेळ करावा. यावेळी थ्रो कुठेतरी चुकीचा, जिथे धाव नव्हती तिथे धावा मिळतील 2. नक्कीच या 2 धावा जोडल्या जातील. मी तर म्हणतो आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा तेव्हा या खेळाडूंना 4H सांगत असतो. हेड, हँड, हार्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट H फॉर हेल्थ, आरोग्य. या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. यावेळी चांगला रडार मध्ये आला नाही, चेंडू कट झाला, चेंडू निघून गेलाय शॉर्ट लेगला. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेनं धाव फलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचतो 18 धावांवर. एक गडी बाद झालाय धेनोली संघाचा. इथूनही पुढे खूप मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते, मात्र फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्को सुरेश पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी सामना करावा लागेल परेशचा, कारण परेशच्या बॅट मध्ये आतापर्यंत फक्त एक धाव आली आहे. एक चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळी सुपर शॉट, चेंडू निघून चाललाय, थांबेल का? मला वाटतं गोलंदाजाची रिॲक्शन आम्हाला सांगते इथे काहीतरी घडलंय, काहीतरी बिघडलंय. झेल ड्रॉप झाला की काय? चेंडू थांबला नाही, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय 4 धावांसाठी. मी सांगत असतो, सकाळी उठल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर 2
ऑप्शन्स असतात, एकतर स्वप्न पाहत पाहत झोपणं, नाहीतर स्वप्नांचा पाठलाग करणं. यावेळी तो पाठलाग, मी तर म्हणेल हा चेंडू एअर होस्टेसला किस करून आला की काय, इतका उंच चेंडू केला होता आणि सीमा रेषेच्या बाहेर, कावळी कॉर्नरच्या बाहेर चेंडू जातोय षटकार. सुरेश, या षटकामध्ये खूप साऱ्या धावा येताना दिसत आहेत. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. अंतिम चेंडू या षटकातला थांबून केलाय, कट केलाय, चेंडू निघून चाललाय पॉइंट आणि गलीच्या मधून सीमारेषेकडे जातोय. थर्ड मॅन झोन मध्ये, वाईट इज थर्ड मॅनला. दरम्यान धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत 3. षटक क्रमांक 3 इथे, सॉरी 2 समाप्त होईल आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली 31. फटकेबाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14 आणि ह्या षटकात धावा आल्या 17. 31 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. गडी मात्र एक गमावलाय तो धेनोली संघानं. मी तर म्हणेल या गडीला 15.50 ची सरासरी, छान सरासरी आहे, कारण इथून पुढे आम्हाला 60 धावा दिसत आहेत. जर तसं झालं तर एक चांगलं आव्हान मी मानवी संघासमोर असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय. यावेळी मात्र फॉरेस्ट एंड गोलंदाजी होईल. चंदू यावेळी चंदू येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फेकला जाईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. चंदू टू परेश. चांगला खेळ पाहायला मिळतोय. यावेळी कालच्या दिवसातली एक टीम गेली आहे सेमीफायनलला. आज जो क्वालिफायर होईल तो सामना पाहायला मिळेल. यावेळी काय घडलंय, पंचांचे दोन्ही हात समांतर, अर्थातच अवांतर. जाऊया पुन्हा एकदा. पहिला चेंडू पाहायला मिळालाय अवांतर, वाईड बॉल. यावेळी सुरेख फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय दमदार चौकार. परेशच्या बॅट मधून एक चांगला चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सज्ज आहे चंदू. यावेळी नो बॉलचा कॉल अंपायर अमोल कतोरे सरांचा. यावेळी स्वैर, इथे मात्र काहीतरी घडलंय क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच नोचा कॉल आणि फ्री हिट इथे सिग्नल येतोय. उघडा डोळे बघा नीट, अर्थातच पुढे येतोय फ्री हिट परेश साठी. फायदा घेईल का परेश? मागच्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळी मात्र प्रयत्न होईल मोठा फटका खेळण्याचा. यावेळी टॅप केलाय चेंडूला, चेंडू निघून चाललाय, ऑफ कट केलाय. शतरक्षक येईल, एकच धाव.
या चेंडूवर आली एक धावफलकावर परिवर्तन आणि धावफलक जाऊन पोहोचता 38 धावांवर 38 लॉस ऑफ 1. इथे एक चांगली कामगिरी पाहायला मिळते कारण फलंदाजी करताना धेनोली संघ एक चांगलं प्रदर्शन यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू पडला आणि बाहेरच्या दिशेला निघून आलाय. अंपायर्स पुन्हा एकदा सांगतात आम्हाला वाईट चेंडू आहे. वाईटच्या रूपाने धाव जोडली जाईल. 39 धावा. मित्र एक चांगली सुरुवात दिली आहे या फलंदाजांनी परेश आणि संदीप. कारण निकेश लवकर गेला मात्र त्याच्या बॅटमधून 10 धावा आल्या होत्या. हो यावेळी सुरेख खेळलाय फटका लेग साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि इथे 2 धावा देखील पूर्ण केल्यात. फिटनेस दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. काय रनिंग होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर परेशच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार 1 ट्रिपल आणि 2 सिंगल आणि संदीपच्या बॅटमधून 1 चौकार 2 डबल 1 सिंगल. चांगल्या धावा पाहायला मिळतात. ज्यावेळी स्टिअर केलंय नक्कीच एक गेले तो बरोबर आहे. या षटकात नाही चौकार आहे. हो यावेळी स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून आले विकेट किपरच्या हातांमध्ये. आणि हे षटक पंच सर एक चेंडू शिल्लक आहे का. आहे इथे दाखवतोय स्कोअर कार्डला दाखवतोय. ओके मी सांगतोय तुम्हाला. पहिला वाईड होता, दुसरा चौकार होता, तिसरा नो पडलाय, चौथा सिंगल घेतलाय, पाचव्याला वाईड आलाय, नंतर 2 1 डॉट. 5 चेंडू 1 चेंडू शिल्लक आहे असं वाटतं. नक्कीच सर तो 1 चेंडू टाकावा लागेल. 5च चेंडू झालेत कारण 3 अवांतर फेकलेत. टोटल 8 चेंडू फेकलेत मात्र त्यामध्ये 3 अवांतर आहेत. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू फेकावा लागेल. धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 42 42. 3 षटकांमध्ये तब्बल 42 धावा. 14च्या सरासरीने या धावा आल्या. नक्कीच 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल कारण चेंडू शिल्लक आहेत अजून 7. अंतिम चेंडू या षटकातला चेंडू थोडा महागडा ठरलाय कारण 3 अवांतर आल्यात. त्यात एक चौकार आहे. यावेळी सुरेख बाउन्सर. यावेळी मात्र दाखवून दिलाय क्लास मानिवलीचा. बाउन्सर फेकला गेला. परत समजू शकला नाही. कालपासून नाही तर पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय खेळपट्टी ज्या पद्धतीने बिहेव करते. तुम्ही सफल केला तर तुम्ही सफल व्हाल हे मात्र सूत्र आहे कालपासून. थोडं फ्रंट फुटवर जाऊन थोडं सफल करून खेळला तर संपर्क पाहायला मिळतोय. मात्र जर तुम्ही जागेवरून जर खेळायचा प्रयत्न कराल तर मात्र कुठेतरी अपयश पाहायला मिळालंय आम्हाला बऱ्याच फलंदाजांकडून. नक्कीच षटक क्रमांक 3 समाप्त झालं ज्यामध्ये चौकार पाहायला मिळाला, नो पाहायला मिळाला, वाईड पाहायला मिळाला आणि इथे डॉटही चेंडू पाहायला मिळालेत. 4थं षटक मार्गस्थ होईल. हे षटक घेऊन येत आहेत.
गोलंदाजी मार्कवर रोशन येतोय. अंतिम षटक हाताळलं जाईल या इनिंगचं, जिथे देनोली विपक्ष मानिवली असा सामना मार्गस्थ आहे. मित्रांनो, या स्पर्धेतला दिवस क्रमांक 4 आणि चौथ्या दिवसातला पहिल्या फेरीचा चौथा सामना. चौथ्या सामन्याची पहिली इनिंग्स, अंतिम षटक घेऊन येतो रोशन. स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल संदीप, अर्थातच कॅप्टन कूल. इथे सुरेख धावा देखील येत आहेत. आतापर्यंत 10 धावा त्यांच्या बॅटमधून. परेशने मात्र खूप इम्प्रेस केले. परेशच्या बॅटमधून सगळ्या प्रकारच्या धावा पाहायला मिळतील तुम्हाला, जिथे चौकार, षटकार, ट्रिपल, सिंगल. खूप छान. जाऊया अंतिम षटक घेऊन येईल फॉरेस्ट एंड रोशन फ्रॉम मानिवली. विकेट किपर सज्ज आहे. सुरक्षा रक्षण सजवलंय, जाळं रचलंय. यावेळी चेंडू स्लीप मध्ये पकडला आहे. शॉट थर्डमॅनला चेंडू जाऊ दिला नाहीये. एक धाव मात्र रोखता आली नाहीये. ती एक धाव जोडली जाईल. जास्त धाव पाहायला मिळाली आहे मैदानावर. दरम्यान तो एक धाव जोडली जाईल. धावफलकावर परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 धावांवर. 43 लॉस ऑफ 1. काय कामगिरी करतो देनोली संघ. मी तर म्हणेल मागच्या 2-3 सामन्यामध्ये जिथे विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, यावेळी संयम ठेवलाय आणि संयमानं खेळतात. मी तर म्हणेल मैदानाबाहेर किती सराव केलाय यापेक्षा तुम्ही कोणत्या माइंड सेटनं उतरलात हे महत्वाचं. परेश पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकण्याचा, मात्र संपर्क काही होत नाहीये. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि अर्थातच निर्धाव चेंडू फेकला गेलाय रोशनच्या माध्यमातून. दोन्हीकडून जशास तसं उत्तर पाहायला मिळतं. ठोसास ठोसा पाहायला मिळतोय. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. रोशन टू परेश. अंतिम काही चेंडू शेष. यावेळी मात्र तो फटका सजलाय. चेंडू निघून जाईल काव कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी भल्ला घुमा, स्टेडियम झुमा. सिक्सर. परिवर्तन 49 49. क्या बात है. 49 धावा अर्धशतकाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय हा संघ, देनोली संघ. अंतिम 3 चेंडू शिल्लक या इनिंग्स मधले. 60-62 धावांपर्यंत नक्की जाण्याचा प्रयत्न होईल, जिथे गोलंदाज रोशन. क्रिकेट काय मित्रांनो, तर पंचांच्या निर्णयाचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. यावेळी स्टीअर केलाय ऑन साइडला मिड विकेट. शतरक्षक आहे. चेंडू थांबवेल मात्र धाव थांबणार नाही. 2 धावा भरधाव वेगाने पूर्ण केल्यात. भाग मिल्का भाग परेश भाग. संदीप बोलतोय आणि परेश मात्र पोहोचतोय स्ट्रायकर एंडला सुरक्षित. आणि या 2 धावा जोडल्या जातील. धाव फलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. 51 धावा टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्धशतक झळकताय इथे देनोली संघाचं. हे परेशच्या बॅट मधून किती धावा येतील पाहावं लागेल. निर्णय झाला नाही. मी म्हणत होतो मित्रांनो, क्रिकेट काय. क्रिकेट अर्थात सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करणं क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देणं म्हणजे क्रिकेट. नियमांचं पालन करणं म्हणजे क्रिकेट. वेळेवर येऊन खेळणं म्हणजे क्रिकेट. जाऊया रोशन टू परेश. यावेळी थोडा उसळी देण्याचा प्रयत्न आणि परेशची ही खेळी समाप्त. स्पर्धेच्या माध्यमातून मी तर म्हणेल कथोरे सर, वाद नाही पण संवाद आहे. कथोरे सर म्हणजे प्रश्न नाही तर उत्तर आहे.
कतोरे सर म्हणजे हिंसा नाही तर क्षमा आहे. कतोरे सर म्हणजे द्वंद्व नाही मात्र समाधान आहे. यावेळी चेंडू निघून चाललाय पाईन ऑफ द विकेट लॉंग लेगच्या दिशेला. चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. संपलंय. पूर्वार्धामध्ये देनोली संघानं धाव पलकाव लावल्यात तब्बल 55 धावा. 56 धावांचं आव्हान चेस करावं लागेल मानिवली संघाला. तो चेस नक्कीच पाहायला मिळेल. आणि मी म्हणत होतो की कधी कधी आपल्याला म्हणतात की क्रिकेटमध्ये खूप सारे चमत्कार पाहायला मिळतात. ते चमत्कार आम्हाला या पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आजच्या दिवसात कमी स्कोअर पाहायला मिळाला 20, मात्र नंतर आपल्याला पाहायला मिळाले 59 धावा या सर्वाधिक धावा पाहायला मिळाल्या. मात्र आज या दिवसामध्ये खूप साऱ्या धावा त्या देखील पाहायला मिळाल्यात. यावेळी धेनोली संघ डिफेंड करेल का या 55 धावा. कारण मानिवली संघासमोर असेल आव्हान 4 षटकांमध्ये 56 धावा 14च्या सरासरीनं. सुदर्शन आगे आपण यायचे. नक्कीच पंचांना सूचना असेल इनिंग झाल्यानंतर चेंडू लगेच कलेक्ट करा. कारण याच्या अगोदर 2-3 चेंडू आले नाहीत प्लीज. कारण आपल्याला जर तशी वेळ आली जुना चेंडू द्यायची तर आपल्याकडे जुने चेंडू नाही आहेत. यावेळी मात्र ती दक्षता घ्या. ती इनिंग खेळणारे क्षेत्ररक्षक असतील त्यांनी देखील लक्षात ठेवा की तो चेंडू जमा करायचा आहे. यावेळी जाऊया 56 धावांचा चेस होईल इथे मानिवली संघाच्या माध्यमातून. त्या धावा चेस कराव्या लागतील आणि विजेता संघ नक्कीच भेटणार आहे आयोजक संघासोबत संभाजीनगर संघासोबत दुसऱ्या फेरीचा दुसऱ्या सामन्यामध्ये. चला इथे ऑफिशियल्स सज्ज झालेत. सलामीचे फलंदाज पाठवायचे. चला मानिवली संघ सलामीचे 2 फलंदाज नक्कीच इथे पाहायला मिळतील. अशोक आणि रोहित ज्यांनी एक षटक हाताळलं होतं. एक चांगली कामगिरी करावी लागेल. सलामीचे 2 फलंदाज जात आहेत रोहित आणि अशोक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असतील तिथे सारिका हॉटेल एंडला अर्थातच परेश. एक चांगला सामना पाहायला मिळेल कारण एक चांगली धावसंख्या देखील धावपलकर अंकित झाली. वेळ लावला जाईल 20 मिनिटात इनिंग संपली पाहिजे मित्रांनो. चला पुढच्या 1 मिनिटामध्ये
हे षटक सुरू होईल. 3:40 ला इनिंग संपायला हवी मित्रांनो, कारण आणखी 3 सामने बाकी आहेत. पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळतोय रोहितला, अर्थात गोलंदाजी मार्कवर परेश, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. अंतिम षटकामध्ये बाद झाला, मात्र एक चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधून आधार देणारी धावसंख्या पाहायला मिळाली. जाऊया गोलंदाज परेश, पंचांचा ग्रीन सिग्नल यायला हवा. 3, 2, 1, 0. लेट्स प्ले, शो द गुड गेम. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार, येईल गगनचुंबी षटकार. क्या बात आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी मेजवानी, पहिल्या चेंडूवर एक मोठा ब्लास्ट. धन्यवाद. मदन सावंत, सनी सोमने, जगदीश रोहन यांनी व्यासपीठाकडे यायचे. दरम्यान पाहूया पुन्हा एक चांगला फ्लिक, लॉंग लेगच्या दिशेला चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. नक्कीच मदन सावंत, सनी सोमने, जगदीश रोहने आणि अमोल दळवी, सचिन राऊत, आपण सर्वांनीच व्यासपीठाकडे यायचे. नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे सामने पाहायला मिळतात आमच्या प्रेक्षकांना, आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी अर्थातच रोहित बॅट मधून 2 मोठे ब्लास्ट. आणखी एक चांगला चेंडू निघून गेलाय, तिथे शॉर्ट लेगला चूक करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो नशिबाचा चौकार. 4-4-4 आणि आलाय चौकार. की असं वाटतं आंतरराष्ट्रीय लेवलची रोहित शर्माची फलंदाजी पाहतो की काय सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसऱ्या चेंडूवर देखील 4. पाहता पाहता 14 धावा, धाव पलकर अंकित झाला 3 चेंडूंवर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या बॅट मधून. जाऊया पुन्हा एकदा परेश, गोलंदाजी मार्गावर सज्ज. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल, हा विकेट अतिशय महत्वाचा असेल धेनुली संघासाठी, कारण पवेलियन मधून जातानाच बोललं गेलंय की थांबावं लागेल स्ट्रायकर एंडला. रोहित हिट करतोय प्रत्येक चेंडूला. अर्थातच परेश पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळी दिशा भरकटली की काय, आणि पंचांचे दोन्ही हात समांतर, सांगितलंय अवांतर, आणि या वाईटच्या माध्यमातून एक धाव. अवांतर, धाव संख्या जाऊन पोहोचते 15. नक्कीच या प्रकारची फलंदाजी झाल्यानंतर भल्या भल्या गोलंदाजांची लाईन आणि लेंथ बिघडून जाते. इथे परेश प्रयत्न करावे लागतील मित्र, हा विकेट घ्यावा लागेल, कारण जर हा विकेट आला नाही तर मात्र सामना लवकरच थांबेल. यावेळी संधी मात्र अपील झालंय. पंचांनी सांगितलंय शोल्डरला ब्रश केलाय आणि डॉट बॉल. यावेळी कमबॅक करतोय परेश, करावं लागेल, कारण समोर फलंदाज खूप आक्रमक आहे, स्फोटक आहे, विस्फोटक आहे असं मी म्हणेल. कारण पहिल्या 3 चेंडूंवर मोठे प्रयास झाले होते. 6-4-4 पाहायला मिळालं होतं. त्यानंतरचे 2, 1 वाईट आणि 1 डॉट. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. हो, यावेळी चांगला फटका, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना ओव्हर दी कव्हर
चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या बाहेर. 4 धावा. यावेळी संगीत संयोजन आता डीजे श्रावणी तुषार मडके सर, काय संगीत संयोजन असतंय सुरेख. यावेळी आपल्याला पाहायला मिळालंय हे मानिवली गावचं पाखरू आहे. ज्या पद्धतीनं फटकेबाजी करतायत 6-4-4 आणि त्यानंतर पुन्हा आले 4 त्यांच्या बॅट मधून. क्या बात आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 19 धावा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना पाहिलं तर दमदार चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. रोहित अर्थात हिटमॅन इथे पाहायला मिळतोय. मानिवली संघाचा हा सलामीचा फलंदाज. अंतिम चेंडू घेऊन येईल परेश या षटकातला. काय होईल या चेंडूवर. ओ माय गॉड. टेक ऑफ झालाय ह्या विमानाचं. लँडिंग कुठे होईल. दर्शक दीर्घेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू जातोय आणि हा येतोय गगनचुंबी षटकार. नकुलजी मडके नक्कीच डीजे ऑपरेटर आमचे नकुल मडके यांच्या माध्यमातून देखील सुरेख संयोजन पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूला षटकार. धावफलक सजलंय, समृद्ध झालंय, श्रीमंत झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 25. मी तर म्हणेल खूप मोठा पल्ला गाठलाय पल्लेदार फटक्यांनी. 2 षटकार 3 चौकार. रोहित अर्थात हिटमॅनच्या बॅट मधून 6 चेंडू झाल्यात 24. 1 वाईटची अशा 25 धावा. गोलंदाजी मार्कवर संदीप कर्णधार, सॉरी दुसरा संदीप आहे. यावेळी मात्र दुसरं षटक हाताळलं जाईल. कमबॅक करावं लागेल. यावेळी स्ट्रायकर एंडला अशोक. पहिलं पूर्ण षटक खेळून काढलं रोहितनं. नक्कीच नावाला साजेशी कामगिरी झाली. हिटमॅन अर्थात 24 धावा, 1 धाव अवांतर अशा 25 पहिल्या षटकात आल्यात. संदीपचा पहिला चेंडू फेकला जाईल अशोक साठी. इथूनही पुढे कमबॅक करू शकाल. अजून तब्बल 31 धावा आहेत. डिफेंड करण्यासाठी चेंडू 18. यावेळी चेंडू घरंगळत चाललाय विकेट किपर कडे. डॉट बॉल. मी तर म्हणेल रियाज शेख सारखी गोलंदाजी करावी लागेल, कारण विकेट मेडन या स्पर्धेतलं त्याच्या माध्यमातून पडलंय. मागच्या सामन्याचा सामनावीर देखील रियाज शेख पाहायला मिळाला, कारण जिथे 2 चेंडू 3 धाव्यांची गरज असताना एक षटकार ठोकला आणि सामना जिंकून दिला होता. कारण पॅटर्न असा आहे, ठोकला तर जिंकला, हुकला तर संपला. इथे मात्र संदीप स्विंग गोलंदाज यावेळी ठोकलाय. गेंद आई स्लॉट में पार किया, उसे पार्किंग लॉट में. 6 धावा मिळतील या चेंडूवर. क्या बात है. काय फलंदाजी होते दाखवून दिला अशोकनं. तू शेर मैं बब्बर शेर. 6 complete package of entertainment and entertainment. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत, 3 चौकार पाहायला मिळालेत. 30 वरून 31 पर्यंत गेलं हे धावफलक. ज्यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मात्र ऑफ कटर पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. थोडेसे सल्ला मसलत होईल रोहित आणि अशोकच्या दरम्यान. कारण आहे काही षटकारानंतर डॉट चेंडू. डॉट 6 डॉट 3 चेंडू पाहायला मिळेल. चेंडू फेकलेत 9, धावा झाल्यात 31 आणि विकेटचं कॉलम एम्प्टी आहे अजून. हो, यावेळी अलोंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू फेकेल तोपर्यंत वेळ आहे एका सिंगलचा. ती सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 विदाउट लॉस. क्या बात है.
काय फलंदाजी पाहायला मिळते, षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळाली. यावेळी रोहित स्ट्रायकर एंडला असेल, त्याच्या बॅट मध्ये आले आता तब्बल 24 आतापर्यंत. सफल केलंय, सफल होत नाही रोहित, मात्र गोलंदाज सफल झालाय 1 डॉट चेंडू फेकण्यामध्ये. चेंडू फेकलेत आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, डॉली कॅच. इथे ज्या विकेटची प्रतीक्षा होती तो विकेट मिळालाय. मी महेश संदीपचा हे षटक यशस्वी होत आहे. 7 धावा दिल्यात, मात्र एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केलाय. मानवी संघाला मिळतोय पहिला धक्का. धाव फलकावर धाव संख्या आहे 32. 32 लॉस ऑफ 1 आफ्टर 2 ओव्हर्स. आणि परिवर्तन होईल समालोचन कक्षामध्ये. मायक्रोफोनवर जोडले जातील अर्थातच व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. राठोडजी सर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यामध्ये राठोड सर यांची उपस्थिती या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवते. दुपारच्या सत्रामध्ये आपण एन्जॉय करतायत. अमोल कथोरे प्रेझेंट MLA ट्रॉफी 20-22 सत्र. धावफलकावर धावसंख्या 32. 24 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 12. आणि पहिल्याच बॉलवर चंदू गोंधळी अर्थात गोटेच्या पाठ मधून आलेला षटकार. नेवली संघ मला अजूनही जी विजय मोरेंनी स्पर्धा आयोजित केली होती आठवते. तिथे रोहितने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्याला गोट्याने चांगली साथ दिली होती. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता पहा रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब. दिन दहाड़े मैदान के अंदर की गई चोरी. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 40 या धावसंख्येवर. 16 धावा अजूनही बनवायच्यात. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. सकाळपासून जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग गेम पाहायला मिळत होत्या. इथे बॅटिंग करत असताना संदीप इलेव्हनने 55 बनवल्या, परंतु 56 डिपेंड करत असताना लाजवाब प्रदर्शन राहिलं मानिवली टीमचं. फुल टॉस बॉल, बॅटची एज, गलीमधून चेंडू सफर करतोय. वार पे पलटवार, गेंद सीमा पार, रन मिलेगे 4. धावसंख्या 44. शेवटचे 9 चेंडू. 9 चेंडूंमध्ये 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये आले बॅट्समन चंदू गोंधळी. गोटेच्या बॅट मधून आल्यात. आतापर्यंत 3 बॉल मध्ये धावा 12. इथे देखील शफल झाले. चांगला स्ट्रोक डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. धावा मिळतील 4. हा येतोय दर्जेदार चौकार. चंदू गोंधळी बॅटिंग तर चांगल्या दर्जाची करतो. मला अजून MPL ची स्पर्धा आठवते. दिशा वॉरियर्स या संघासाठी तो खेळाडू खेळला होता. तानाजी लिहे त्या संघाचे संघ मालक होते. पॅच बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट हा MPL मध्ये
किताब या खेळाडूला मिळालेला, तो आता आपल्या गावच्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतो. फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. गाव कॉर्नर मध्ये चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावांसाठी धावा धाव. मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. अर्धशतक धावफलकावर कंप्लीट. टीम मानिवलीच 50 अप. सहा धावांची आवश्यकता आहे. फक्त आता मानिवली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती, आपण खेळाडू कक्षामधून कोणती कमेंट्स करणार नाही, अन्यथा तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी. रोहित फर्स्ट लास्ट कॉल, पहिला आणि हा शेवटचा कॉल. खेळाडू कक्षामधून कुणी कमेंट्स केली तर तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी. तुम्ही टाळ्यांच्या सहाय्याने फक्त चेअरअप करू शकता. एक सिंगल आली, संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 51. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 5 धावांची. डीजे दुसऱ्या बाजूने आपण संदीप 11 डेहनोली ही टीम पाहतोय. जी टीम मैदानामध्ये खेळण्यासाठी आल्यानंतर सर्वाधिक गावातील प्रेक्षक वर्ग कोणत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येत असेल तर ती टीम आहे संदीप 11 डेहनोली. मैदानाच्या आतमध्ये खेळतो. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार होतील. ओहो हो हो, आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी आणि हा सामना 3 षटकांमध्ये फिनिश केला टीम मानिवलीने. वेल डन, अप्रतिम खेळ. हार्ड लक टीम संदीप 11 डेहनोली. खराब क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं गोलंदाजांच्या माध्यमातून. बॅटिंग खूप चांगली झाली होती. इथे शुभ आगमन होत आहे. सातत्यानं भालूक गावामध्ये खूप मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करणारे ऑर्गनायझर आमचे मित्र विजय मोरे यांचं मात्र शुभ आगमन होत आहे. विजय मोरे यांचं आगमन आहे. विजय सर, तुमच्या 2 टीम खेळल्या आणि दोन्ही टीम ज्या मात्र पराभूत झाला. एक गाव एक संघ खेळा, सर्व टीम एकत्र करा, खूप चांगलं प्रदर्शन होईल. आणि आता आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत.